माहिती घेणार आहोत. फास्टनर म्हणजे काय, तर कपडा शिवून झाल्यानंतर तो अंगात घालण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारची ओपनिंग ठेवलेली असते. त्या ओपनिंग बंद करण्यासाठी जे काही साहित्य वापरले जाते त्याला फास्टनर असे म्हणतात. फास्टनर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसे वेल्क्रो टेप, बटन, हुक, चेन इत्यादी. कपड्याची ओपनिंग बंद करण्यासाठी याचा वापर केला जातो. पोशाखाबरोबरच या फास्टनरचा उपयोग बॅग, पर्स, सूटकेस इत्यादींमध्ये देखील केला जातो. त्यातलं पहिलं आहे बटन. बटन हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ते वेगवेगळ्या साईजचे असतात. त्यात 2 किंवा 4 होलाचे हे बटन्स असतात. बटन नायलॉन, प्लास्टिक, मेटल, लेदर, लाकडाचे किंवा मोत्यांचे अशा वेगवेगळ्या मटेरियल पासून तयार केलेले असतात. बटन लावताना बटन होल मशीनचा वापर केला जातो. गारमेंट ज्या ठिकाणी काच केले जातात त्या ठिकाणी बटणे लावली जातात. काचेमध्ये बटन घातले जाते. बटन हे हाताच्या किंवा मशीनच्या साहाय्याने जोडले जातात. त्यानंतर आहे शेंक बटन. शेंक बटन हे बटन वरच्या बाजूनी प्लेन असते, त्याच्या खालच्या बाजूला एक दांडी असते व त्याला होल असतं आणि कपड्यावर सजावट करण्यासाठी या बटनाचा वापर केला जातो. त्यानंतर आहे झिप फास्टनर. झिप म्हणजे चेन. या चेनचा वापर लेडीज गारमेंट, जेंट्स गारमेंट, चाइल्ड गारमेंट मध्ये केला जातो. ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, जसं चेन झिपर, लॅडर झिपर, ओपन एंडेड झिपर, इनव्हिजिबल झिपर अशा वेगवेगळ्या चेन्सचा वापर वेगवेगळ्या गारमेंटमध्ये केला जातो. आता ओपन एंडेड झिपर जे आहे त्याचा वापर जॅकेटमध्ये केला जातो. हे झिपर कपड्यावर फिटिंग करण्यासाठी कपड्यावर जोडण्यासाठी झिपरचा वापर केला जातो. झिपर एक विशिष्ट प्रकारचे प्रेशर फूट आहे, त्याला एक दाब असतो आणि ज्यावेळेस आपण कपड्यावर चेन जोडतो त्यावेळेस या झिपर फूटचा वापर केला जातो. त्यानंतर आहे वेल्क्रो. वेल्क्रो ह्या 2 पट्ट्या असतात पर्समध्ये, बेबी गारमेंटमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गारमेंट्समध्ये याचा वापर केला जातो. या 2 पट्ट्या असतात, त्यावर प्लास्टिकचे तंतू जोडलेले असतात. ते तंतू एकमेकांना वर दाबल्यानंतर किंवा प्रेस केल्यानंतर ते एकमेकांना चिटकतात. हे या पद्धतीने असतात. याला हुक आणि लूप्स. एक पट्टीवर जो भाग असतो त्याला हुक म्हणतात, दुसऱ्या पट्टीवरचे जे भाग असतात त्याला लूप्स म्हणतात आणि ते दोन्ही एकमेकांवर प्रेस केल्यानंतर ते एकमेकांना चिटकतात. चिल्ड्रन गारमेंटमध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे हुक. हे जे हुक आहे हे मेटलपासून तयार केलेली असतात आणि हे हुक लेडीज गारमेंटमध्ये उदाहरणार्थ ब्लाऊज वगैरे यामध्ये वापरले जातात. त्यानंतर आहे बक्कल्स. बक्कल्स हे देखील मेटलपासून किंवा प्लास्टिकपासून तयार केलेले असतात आणि जेंट्स गारमेंटमध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे प्रेस स्टड. प्रेस स्टड म्हणजेच आपण त्याला प्रेस बटन असे देखील म्हणतो. या प्रेस बटनचा उपयोग ज्या काच बटन पट्टीवर केले जातात. हे बटन एका बाजूला आतून व दुसऱ्या बाजूला वरच्या साईडनी जोडले जातात. हे जे आहे याला सॉकेट पार्ट म्हणतात आणि याला एक वरती असा गोलाकार बॉल सारखा भाग असतो त्याला बॉल पार्ट्स असे म्हणतात. हे 2 बटन एकमेकांवर ठेवून प्रेस केले असता ते बंद होतात. स्पोर्ट्स वेअर किंवा किड्स वेअर मध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे लूप्स. लूप्स हे कापडापासून तयार केले जातात. कापडाचे किंवा धाग्यापासून ते तयार केले जातात. ज्या ठिकाणी कपडा एकमेकांवर ओव्हरलॅप होत नाही त्या ठिकाणी या लूप्सचा वापर केला जातो. कपड्याची पट्टी शिवून त्याचे छोटे छोटे स्ट्रीप कापल्या जातात आणि त्या स्ट्रीप कपड्याच्या किनारीवर जोडल्या जातात आणि मग त्यातून बटन्स किंवा शो बटन्स अडकवली जातात. ही पट्टी
सजावटीसाठी वापरली जाते. त्यानंतर इलास्टिक हे वेगवेगळ्या साईजमध्ये किंवा वेगवेगळ्या रुंदीमध्ये उपलब्ध आहे. अर्धा इंचापासून ते 3 इंचापर्यंत रुंद इलास्टिक देखील बाजारात उपलब्ध आहे. हे इलास्टिक कपड्यांवर डायरेक्ट अटॅच केलं जातं. काही ठिकाणी इलास्टिक लावण्यासाठी स्पेशल मशीन्स सुद्धा असतात. या इलास्टिकचे वेगवेगळे प्रकार आहे. ब्रीड इलास्टिक, त्यानंतर ब्रीडेड इलास्टिक, त्यानंतर आहे ओव्हन इलास्टिक थ्रेड, स्पेशल पर्पज इलास्टिक, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या इलास्टिकचा वापर फास्टनर म्हणून केला जातो. त्यानंतर आहे टेप आणि कॉर्ड. आता ह्या टेप आणि कॉर्डचा वापर फास्टनर म्हणून त्याचप्रमाणे डेकोरेटिव्ह पर्पज म्हणून सुद्धा केला जातो. यात वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रिप्स असतात, जसे आहे सीम टेप, बायस टेप, ट्विल टेप, पायपिंग, हेम फेसिंग, त्यानंतर रिबिंग. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या टेप्स किंवा कॉर्डचा वापर देखील फास्टनर म्हणून केला जातो.